नमस्कार मित्रांनो, वेद न्यूज मराठीमध्ये आपले सर्वांचे स्वागत। आपल्या सर्व बातम्या पाहण्यासाठी आमच्या वेद न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, केले नसाल तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। नमस्कार मित्रांनो, वेद न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपण पाहतोय 2025 सार्वत्रिक निवडणूक सुरुवात झालेली आहे आणि आपण त्यांच्यासोबत आपण बातचीत करूया। तर ताई, आपण राजकारणामध्ये आपण पहिल्यांदा का आलात? सर्वप्रथम मी तुम्हाला माझी ओळख पटवून देते। माझं नाव आहे मीना राजू भद्रे आणि मी वाडकर। तुमचा जो प्रश्न आहे तो की काँग्रेस पक्षच हा का निवडला, तर खरं तर ज्या वेळेस समाजकारण करायचं हे धोरण मी अनुषंगामध्ये आणलं, त्या माध्यमातून समाजकारण करण्यासाठी माझ्या प्रत्येक प्रयत्न असा असायचा की समाजकारण करायचं, पण करताना आपल्या हातामध्ये बळ नसायचं। ते कामं करण्यासाठी अनेक अडचणी यायच्या। मग त्याच्यामध्ये मी राजकारणामध्ये जाऊन समाजकारण करायचं ठरवलं। 2022 मध्ये मी ज्यावेळेस राष्ट्रवादी जॉईन केली, त्यानंतर मागच्या वेळेस लोकसभा विधानसभा झाल्या, त्यामध्ये मी महाविकास आघाडीमध्ये म्हणून काँग्रेस पक्षाचं काम केलं आणि ते काम करत असताना तिथल्या जे नेते आहेत ते जे कार्यकर्त्यांना बळ देतात, ज्याप्रमाणे ते कार्यकर्त्यांचा सांभाळ करतात, याच्यावर निष्ठा ठेवून हे मी बघितलेलं आहे जवळ, आणि याच्यावर निष्ठा ठेवूनच मला असा विश्वास पटला की मला काँग्रेस पक्षामधूनच निवडणूक लढवली पाहिजे आणि मला बळ मिळेल, म्हणून मी काँग्रेस पक्ष इथून निवडणूक लढवायचं ठरवलं। दुसरा प्रश्न असा आहे, आपण जर जनता जर तुम्हाला निवडून दिल्यास आपण वार्डासाठी काय काम करणार? जनतेने जर माझ्यावर विश्वास ठेवून मला निवडून दिलं तर मी वार्डमधल्या प्रत्येक समस्या सोडवणार, आणि त्या समस्या सोडवण्यासाठी सर्वप्रथम तर मला जनतेने बळ दिलं पाहिजे। त्यांनी जर मला बळ दिलं नाही तर मी हे कधीच करू शकत नाही। आणि अशा खूप समस्या आहेत जे की निवडणूक झाल्यावर, निवडून आल्यावर आपण सोडूयात। आता एवढे पक्ष आहेत, तर आपल्याला काँग्रेस पक्षाचं तिकीट तुम्ही का निवडलं? त्याच्या मागचं पण कारण मी तुम्हाला आत्ताच मेन्शन केलं होतं की ज्या प्रकारे ते नेते कार्यकर्त्यांचा सांभाळ करतात, स्वर्गीय वसंतराव चव्हाण साहेब असू देत किंवा आत्ताचे आमचे खासदार साहेब असू देत, श्रीमान रवींद्र साहेब चव्हाण, यांची जी निष्ठा आहे कार्यकर्त्यांवर, ही अशी निष्ठा कुठल्याच पक्षामध्ये दिसून येत नाही। आणि प्रत्येक कार्यकर्त्याला काँग्रेस पक्षामध्ये न्याय मिळत आलेला आहे, आणि काँग्रेस पक्ष हा सर्व धर्मनिरपेक्ष पक्ष आहे। इथं प्रत्येक जातीमधल्या माणसांना, कार्यकर्त्यांना न्याय मिळतो, म्हणून मी हा पक्ष निवडला। आपण जर निवडून आलात तर विकासाबद्दल काय भूमिका असणार तुमची? काय पाहिजे आजकाल जनतेला? हे पण खूप चांगला प्रश्न आहे भाऊ। आणि मला जर जनतेनं विश्वास ठेवून माझ्यावर मला जर निवडून दिलं तर विकास म्हणजे काय हा तर मी कृतीतून दाखवून देणार आहे। मागच्या ज्या काही नगरसेवक होते त्यांच्या हातून करता करता जो विकास राहून गेलेला आहे ते आपण पूर्णपणे करूया। आणि सगळ्यात सर्वप्रथम आमच्या वार्डमध्ये पाण्याची समस्या आहे, मुळात या धर्माबादमध्येच पाण्याची समस्या आहे। आज देशाला स्वातंत्र्य मिळून 70-75 वर्ष झाले, तरी सुद्धा या महाराष्ट्रामधल्या या धर्माबाद तालुक्याची अवस्था खूप म्हणजे बेकार आहे। आणि इथल्या धर्माबादपेक्षा दूषित पाणी कुण्याच गावामध्ये नाही। सगळ्यात पहिलं मी माझ्या नागरिकांना फिल्टर पाण्याची सोय करून देईल, त्याच्यानंतर रस्ते आहेत, नाले आहेत, वार्डाचं सुशोभीकरण आहे, आणि सगळ्यात एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा धर्माबाद परिसर हा जेव्हा बसला, मुळामध्ये बाळापूर आणि रत्नागिरी म्हणून हे गाव ओळखले जायचं, त्याच्यानंतर दोन्हीच्या मध्ये धर्माबाद हे बसलं। मग त्या धर्माबादमध्ये अद्यापही अंगणवाडी नाहीये, अंगणवाडी नसल्यामुळे बालसंगोपन होत नाहीये, गोरगरिबांचे लेकरं कुठं शिकणार? श्रीमंतांच्या लेकरांना तर LKG UKG अंगणवाडी आहे, पण गरिबांच्या लेकरांचं काय? सगळ्यात पहिलं माझं धोरण माझ्या वार्डमध्ये अंगणवाडी आणण्याचं असेल। नक्कीच, आपण जर निवडून आलात, खरोखरच आपण पाहतोय प्रभाग क्रमांक 5 चे उमेदवार
मीनाताई, जनतेला जे आजकाल पाहिजे ते आजकाल जनतेला परिपूर्ण मिळत नाही. त्याप्रमाणे जनता जर त्यांना खरंच निवडून दिली तर त्यांचे प्रयत्न आहे, जे प्रयत्न जनतेला जे पाहिजेत तर त्यांचे सुद्धा विचार जनतेप्रमाणे चालणार असं त्यांच्या आपल्याला प्रतिक्रियेतून आपल्याला मिळत आहे. खरोखरच आजकाल जनतेला काय पाहिजे ते पाहिजे तसा कोणताही राजकारणामध्ये निवडून आला तर फक्त बोलण्यापुरतं असते, परंतु आजकाल खरोखरच जनतेने विश्वास दिला आणि ते जोपासनाचं जे कार्य आणि ते प्रत्येकाच्या उमेदवार करू शकत नाही, परंतु आजकाल जे उमेदवार जनता निवडून देईल खरोखरच मीनाताई भद्रे आणि यांचं खरोखरच आम्ही पाहतोय धर्माबाद शहरामध्ये यांचं कार्य सुद्धा अतिशय सुंदर आहे, सामाजिक कार्य. त्याचप्रमाणे खरोखरच यांना जशास तसे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व आपल्या परिसरातील बातम्या प्रसारित करण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. संपर्क करा वेद न्यूज मराठी, सिद्धेश्वर मठपती, मुख्य संपादक.